नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 जुलै 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण अग्निवीर योजना, जागतिक वारसा स्थळ यादी, रॉयल्टी कर, लोक अदालत, खान क्वेस्ट, लष्करी सराव आणि जेजेसची जी काही अपॉइंटमेंट असते यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे अग्निवीर या योजनेसंदर्भात। सरळ जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। अग्निपथ योजना लष्कराचीच अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलचे जे काही शहीद जवान आहेत त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं की जी काही आपल्या देशामध्ये अग्निपथ योजना आपण लागू केली आहे तिची निर्मिती ही सरकारनंच केलेली आहे। सरकार फक्त जी काही योजना लष्कराने निर्माण केली आहे तिची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं कार्य करत आहे। या ठिकाणी सरकारवर मोठ्या प्रमाणावर अग्निपथ योजनेमुळे टीका झाली होती आणि त्या ठिकाणी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारला या ठिकाणी कोंडीतही पकडण्याचं कार्य केलं होतं आणि त्यालाच एक उत्तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि एकूण त्या संदर्भात ही न्यूज असलेली आपल्याला दिसते। सरळ या ठिकाणी अग्निवीर किंवा अग्निपथ ही जी योजना आहे या योजनेवर आधारित जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या उमेदवाराचा सेवा कालावधी किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीची किंवा ज्या कोणत्या तरुणाची अग्निवीर योजनेच्या अंतर्गत सैन्यामध्ये भरती झाली आहे तो किती कालावधीसाठी या ठिकाणी सैन्यामध्ये ॲज जवान म्हणून या ठिकाणी कार्य करू शकतो, अशा प्रकारचा तो आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी। अग्निवीर योजनेच्या अंतर्गत ज्या कोणत्या उमेदवाराची अग्निवीर म्हणून या ठिकाणी निवड होईल तो या ठिकाणी पुढील 4 वर्षासाठी या ठिकाणी एक जवान म्हणून कार्य करू शकतो। म्हणजे या ठिकाणी जो काही त्या उमेदवाराचा सेवा कालावधी आहे तो एकूण 4 वर्षाचा राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 2। अग्निवीर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे, अशा प्रकारचा बेसिक प्रश्न किंवा MPSCचा आवडता प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अग्निवीर योजनेच्या अंतर्गत जर एखाद्या उमेदवाराला सैन्यामध्ये दाखल व्हायचं असेल तर त्यासाठी वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे 17 ते 21 वर्षाची। या वयोमर्यादेचा व्यक्ती किंवा उमेदवार या ठिकाणी अग्निवीर योजनेच्या अंतर्गत सैन्यामध्ये दाखल होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही अग्निवीर योजना आहे त्या अग्निवीर योजनेविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला फॅक्ट जो आहे ती अग्निवीर योजना नेमकी कोणत्या सैन्य दलासाठी लागू आहे, तर या ठिकाणी अग्निवीर योजना ही तिन्ही सैन्य दलासाठी लागू असलेली आपल्याला दिसते, ज्यामध्ये आर्मी तुम्ही पाहू शकताय, एअरफोर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि जी नेव्ही आहे, नाविक दल आहे, याही दलासाठी या ठिकाणी अग्निवीर योजना लागू असेल। हा आपल्या या ठिकाणचा महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट आहे। या ठिकाणी अग्निवीर योजनेच्या अंतर्गत जे कोणत्या उमेदवाराची सैन्यामध्ये भरती केली जाईल त्यापैकी 25% जे काही उमेदवार आहेत त्यांना पुढे एक्सटेन्शन दिलं जाईल। म्हणजेच या ठिकाणी 75% जे काही उमेदवार आहेत त्यांचा कार्यकाळ केवळ 4 वर्षाचा असेल। या ठिकाणी ज्या वर्षी अग्निवीर योजनेच्या अंतर्गत जवानांची रिक्रुटमेंट केली जाईल त्या प्रत्येक वर्षी या ठिकाणी जवानांचा जे काही पगार असेल त्या पगारामध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसेल आणि 4 वर्षानंतर शेवटी एक फायनान्शियल पॅकेज दिलं जाईल आणि या ठिकाणी सेवेमधून त्या जवानाला रिलीज केलं जाईल। अशा प्रकारची ही अग्निवीर योजना असलेली आपल्याला दिसते। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची जी काही यादी आहे त्या यादी संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आसामचे मोईदाम युनेस्कोच्या वारसा यादीत, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी 600 वर्ष जुनी आसाममधील जी काही दफनभूमी आहे त्या दफनभूमीला या ठिकाणी आसाममध्ये मोईदाम म्हणतात आणि या मोईदामचा या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची काही यादी आहे त्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी युनेस्कोची जागतिक वारसा स्थळांची काही यादी आहे त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया।
खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील पहिले युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले, अशा प्रकारचा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असलेल्या जगप्रसिद्ध लेण्या अजिंठ्याचे जे काही लेण्या आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळांची निवड करण्यासाठी युनेस्कोने कोणते निकष वापरले आहेत किंवा वापरतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जर एखादे स्थळ फॉर एक्झाम्पल एक्स नाव स्थळ आहे आणि या स्थळाला आपल्याला जागतिक वारसा स्थळ असा जर दर्जा द्यायचा असेल तर हा दर्जा देण्यासाठी काही निकष आहेत, ते निकष युनेस्को कडून कोणते निर्माण करण्यात आले आहेत, अशा तो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, एखादे जे काही स्थळ आहे त्याचं सांस्कृतिक महत्त्व असतं, कल्चरल इम्पॉर्टन्स, किंवा त्याचं नैसर्गिक महत्त्व असतं, नॅचरल इम्पॉर्टन्स, किंवा काही स्थळ असे असतात ज्यांचं की सांस्कृतिक त्याचबरोबर नैसर्गिक ही महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजेच या ठिकाणी ज्या कोणत्या स्थळांचं सांस्कृतिक महत्त्व आहे, नैसर्गिक महत्त्व आहे, किंवा या ठिकाणी सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारचं मिश्रित महत्त्व आहे, अशा स्थळांची निवड या ठिकाणी युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केली जाते। म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील सर्व। युनेस्को जागतिक वारसा स्थळांची जी काही यादी आहे त्या संदर्भात काही फॅक्ट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये एकूण 40 जागतिक वारसा स्थळांच्या यादी आहेत 2023 पर्यंत। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जे काही भारतामधील महत्त्वपूर्ण जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले जे काही साइट्स आहेत त्यामध्ये या ठिकाणी आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क तुम्ही पाहू शकता। बिहारमधील जे काही नालंदा विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचाही या ठिकाणी समावेश होतो, आणि जगप्रसिद्ध असे जे काही ताजमहल आहे त्याचाही समावेश 1993 साली या ठिकाणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केलेला आपल्याला दिसतो। असे काही हे महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी रॉयल्टी करावर आधारित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, खाण लीज धारकांनी राज्य सरकारांना दिलेली रॉयल्टी कर मानली जात नाही, अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। खनिजे सापडलेल्या जमिनी आणि खाणीवर केंद्र सरकार कर लावू शकते, असं नंबर 2चं विधान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की वरील विधानापैकी कोणते विधान हे बरोबर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। ज्या काही खाण आहेत आणि जी काही खाण एखाद्या व्यक्तीला लीजवर दिली असेल तर या ठिकाणी त्या व्यक्तीकडून जी काही रॉयल्टी घेतली आहे किंवा जो काही पैसा या ठिकाणी घेतला आहे त्या पैशाचा समावेश या ठिकाणी टॅक्स मध्ये करता येत नाही, आणि त्या संदर्भात एकूण सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचे जजमेंट या ठिकाणी दिलेले आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जी काही खनिजे सापडतात किंवा ज्या काही राज्यामध्ये खाणी निर्माण केले जातात त्या खाणीवर कर आकारण्याचा जो काही अधिकार आहे तो या ठिकाणी राज्य सरकारचा आहे, तो केंद्र सरकारचा नाहीये। म्हणजे या ठिकाणी वरील 2 विधानामध्ये केवळ विधान क्रमांक 1 आपलं बरोबर आहे, मात्र विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 6, जो की मित्रांनो या ठिकाणी लोक अदालत संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। लोक अदालतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, लोक अदालत हे एक न्यायाधिकरण आहे किंवा ट्रिब्युनल आहे असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकताय। नंबर 2, लोक अदालत विधी सेवा प्राधिकरणाच्या देखरेखीखाली आयोजित केले जाते। विधान 3, दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारची प्रकरणे लोक अदालतीकडे पाठवता येतात। 4, लोक अदालतीने दिलेल्या निकालावर अपील करता येत नाही, अशा प्रकारचे 4 विधान आहेत, आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही लोक अदालत आहे या लोक अदालतीच्या माध्यमातून जे काही खटले आहेत किंवा ज्या काही केसेस आहेत त्यांचा लवकरात लवकर न्याय निवाडा करावा हा मुख्य उद्देश या ठिकाणी लोक अदालत स्थापण्याच्या मागे असलेला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो, या ठिकाणी लोक अदालत हे एक न्यायाधिकरण नसून ती एक पर्यायी व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून लवकरात लवकर ज्या केसेस आहेत त्या मार्गी लागाव्यात आणि जी काही कोर्टामध्ये पेंडिंग केसेस आहेत त्यांची संख्या कमी करावी। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही लोक अदालत आहे ते विधी सेवा प्राधिकरणाच्या देखरेखीखाली या ठिकाणी आयोजित केले जाते, हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। लोक अदालतीकडे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारची जी काही प्रकरणे आहेत ती पाठवली जाऊ शकतात।
त्याचबरोबर मित्रांनो, एकदा का लोक अदालतमध्ये एखाद्या विषयावर निकाल दिला गेला तर त्या निकालाविरुद्ध पुढील कोर्टामध्ये किंवा दुसऱ्या कोर्टामध्ये या ठिकाणी अपील करता येत नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 ही 3 विधानं बरोबर आहेत, परंतु विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ 3 विधाने बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी खान क्वेस्ट लष्करी सराव यावर आधारित आहे। सरळ प्रश्न पाहूया। खान क्वेस्ट लष्करी सराव संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, सरावाचा उद्देश भारतीय सशस्त्र दलांना शांतता मोहिमेसाठी तयार करणे आहे। विधान 2, उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, ज्याला की या ठिकाणी आपण नाटो या नावाने ओळखतो, आणि मंगोलियन सशस्त्र सेना खान क्वेस्ट सराव सहप्रायोजक आहेत। विधान 3, सहभागी देशांना त्यांच्या रणनीती, तंत्र आणि संयुक्त ऑपरेशनच्या कार्यपद्धतीमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचा सक्षम करेल। अशा प्रकारची एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी खान क्वेस्ट लष्करी सरावाचा जो काही मुख्य उद्देश आहे तो उद्देश म्हणजे भारताचे जे काही सैन्य दल आहे त्या दलाला शांतता मोहिमेसाठी तयार करणे हे उद्देश आहे। म्हणजे विधान 1 बरोबर आहे। विधान 2 या ठिकाणी चुकीचं राहील, कारण या ठिकाणी जो काही खान क्वेस्ट लष्करी सराव आहे तो या ठिकाणी अमेरिका आणि मंगोलिया यांचं जे काही सशस्त्र सेना दल आहेत यांच्यामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे। नाटोचा या ठिकाणी कसलाही संबंध नाहीये। विधान 3 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी या सरावामध्ये जे कोणते देश सहभागी होतील त्या देशांना विविध देशाचे जे काही रणनीती आहेत, तंत्र आहेत किंवा संयुक्तपणे राबवले जाणारे जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनच्या कार्यपद्धती कशा प्रकारे कार्य करतात आणि त्यामध्ये सर्वोत्तम कार्यपद्धती कोणती असेल याविषयी माहिती या ठिकाणी अशा प्रकारच्या सरावामधून होताना आपल्याला दिसते। म्हणजेच वरील जे काही आपले 3 स्टेटमेंट आहेत त्यापैकी स्टेटमेंट क्रमांक 1 आणि स्टेटमेंट क्रमांक 2 अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी जजेसच्या जी काही अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंट संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, only those persons are appointed as a judge in the Supreme Court who are recommended by the Supreme Court Collegium. Statement 2, the Constitution mandates reservation for specific classes of person in the appointment of judges to the Supreme Court or a High Court. Which of the above statement given above are correct? That is our question. तर मित्रांनो, या ठिकाणी जजेसची जी काही नियुक्ती होते किंवा जी काही अपॉइंटमेंट होते त्या अपॉइंटमेंट संदर्भात या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी जे काही विधान आहे ती विधान पाहूया। या ठिकाणी मित्रांनो, कोलेजियम म्हणजे काय हे सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जे आपल्याकडे जजेसची अपॉइंटमेंट करण्यासाठी जी काही कोलेजियम पद्धती आहे ती पद्धती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। कोलेजियम म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा ग्रुप आहे। या ग्रुपमध्ये 5 ते 6 व्यक्ती असतात, ज्यामध्ये एक मुख्य व्यक्ती असते, ती असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ज्याला की आपण CJI म्हणतो, आणि इतर काही जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी आपण जजेस पाहू शकतो। मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा म्हणूया या 5 व्यक्तींचा हा गट आहे। या गटाकडून काही व्यक्तींची किंवा काही वकिलांची किंवा काही जजेसची या ठिकाणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे जज म्हणून अपॉइंट करा अशा प्रकारची नावांची शिफारस केंद्र सरकारला केली जाते आणि त्यानंतर या दिलेल्या नावातून किंवा जी कोणत्या व्यक्तींची या ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे त्या व्यक्तींचीच या ठिकाणी ॲज अ सुप्रीम कोर्ट जज किंवा हायकोर्टचे जज म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, या ठिकाणी जजेसची अपॉइंटमेंट करण्यासाठी कसल्याही प्रकारचे एका विशिष्ट वर्गाला आरक्षण देण्यात आलेलं नाहीये। या ठिकाणी सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, या ठिकाणी जी काही जजेसची अपॉइंटमेंट होते ती या ठिकाणी मित्रांनो मेरिट आणि सिनियरिटीच्या बेसिसवर केली जाते। म्हणजे या ठिकाणी विधान 2 या ठिकाणी आपलं पूर्णच्या पूर्ण चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 जुलैचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा
आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची ही PDF फाईल या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।